महाराष्ट्र गव्हर्नमेंट हॉस्टेल. जर ज्याही विद्यार्थ्यांनी नॉन प्रोफेशनल कोर्स म्हणजेच 11वी किंवा ITI यासारख्या कोर्ससाठी समाज कल्याण वसतिगृहासाठी जर तुम्ही फॉर्म भरले असेल तर संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहेत, ते म्हणजे हॉस्टेलची लिस्ट केव्हा लागणार आणि ते लिस्ट लागल्यानंतर कुठे चेक करायची आणि कशी चेक करायची या संदर्भात संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर जी नवीन साईट आलेली आहे ते आपण इथे बघू शकता. या साईटवर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सांगितले होते. तर ही जी साईट आहे ही नवीन साईट होती. या अगोदर ओल्ड साईटवर पुराण्या साईटवर आपण जो आपला रजिस्ट्रेशन केला होता आणि आता रजिस्ट्रेशनची डेट संपलेली आहे आणि विद्यार्थी आता वाट बघत आहेत, ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या लिस्टची. हॉस्टेलची जी लिस्ट असेल ती लिस्ट कधी लागणार आहे, कुठे लागणार आहे, कारण की 22 तारखेपर्यंत यामध्ये फॉर्म भरले असेल आणि नंतर डेट वाढलेली नाहीये. क्लिअर. आता प्रश्न आहे की तो म्हणजे पहिली लिस्ट केव्हा लागणार आहे. फर्स्ट लिस्ट लागायला पाहिजे होती. जो टाइम पिरियड आहे हा टाइम पिरियड जवळपास आता 8 दिवसाचा टाइम पिरियड संपलेला आहे, तरी सुद्धा लिस्ट बदल अपडेट नाहीये. तर आता पुढील प्रोसेस काय असेल बघा. संपूर्ण विद्यार्थ्यांनी समजून घ्या. ही जी लिस्ट आहे म्हणजे पहिली जी लिस्ट आहे ही ऑफलाईन लागणार आहे, कारण फॉर्म जरी ऑनलाईन भरले असेल तरी लिस्ट ऑफलाईन लागेल. तुम्ही ज्या हॉस्टेलला फॉर्म भरला आहे त्या हॉस्टेलला तुमची जी लिस्ट लागली त्यांच्या नोटीस बोर्डवर जाहीर केली जाणार आहे. तर ऑनलाईन लिस्ट येणार नाहीये आणि अजूनपर्यंत लिस्ट जाहीर झालेली नाही. आम्ही आमच्या आजूबाजूला जेही समाज कल्याण ऑफिस आहेत त्यांना विचारलेले आहे. त्यांनी सांगितले आहे की येत्या आठवड्यात ज्या लिस्ट आहे जाहीर केल्या जाणार, म्हणजे या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पहिली लिस्ट लागणार आहे. म्हणजे ही पहिली लिस्ट येऊ शकते, म्हणजे ही पहिली लिस्ट पुढच्या 5 तारखेच्या अगोदर तिथे येऊ शकते आणि बाकी जिल्ह्यांची सुद्धा सेम कंडिशन असू शकते. तरी सुद्धा तुम्ही एकदा तुमच्या वसतिगृहाला व्हिजिट करून बघू शकता. त्यावर समजा आता आपण हे एक ऑप्शन उपलब्ध करून दिलाय आपण संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी, कारण आपण समाज कल्याण हॉस्टेलसाठी फॉर्म भरलाय म्हणजे आपण त्याचे स्थायी रहिवासी नसणार, आपण बाहेर गावचे असणार. मग आपण ते कुठे 20 किलोमीटर 30 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर से बाहेर गावचे असणार. तर आपण स्वतः येऊन समाज कल्याण ऑफिसला भेट देऊन किंवा आपल्या हॉस्टेलला भेट देऊन आपण आपली लिस्ट नाही बघू शकत आणि पण आपल्याला वसतिगृहाची माहिती मिळणे अतिशय गरजेचे आहे. तर बघा, तुमची लिस्ट तुमच्या ऑफिसला म्हणजे तुम्ही ज्या वसतिगृहाला फॉर्म भरला आहे त्या वसतिगृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ते लिस्ट फक्त तुम्हीच बघू शकता. तर सर्वांसाठी उपयुक्त होईल असा एक विचार आम्ही केलेला आहे. तर कारण मुलं खूप दूरचे असू शकतात आणि तिथून एकाही मुलाची मदत झाली तर खूप चांगला होईल. त्यासाठी आपल्या त्या ऑफिसमध्ये जे लिस्ट लागणार आहे ते आपल्याला त्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती सेंड करायचा आहे. मग आपण इथे स्क्रीन वरती बघू शकता हा व्हॉट्सअप नंबर आणि इथे आपण खाली हा व्हॉट्सअप ग्रुप पण बघू शकता. आम्ही या आपल्या सर्वांना या व्हॉट्सअप ग्रुप वरती जॉईन व्हायचे आहे आणि जे पण ज्यांच्या जवळ पण जो हॉस्टेल असेल त्याचा जे लिस्ट लागणार आहे ते लिस्ट आपल्याला या व्हॉट्सअप नंबर वरती सेंड करायचे आहे. मग आम्ही ते लिस्ट या ग्रुप वरती सेंड करून म्हणजे ज्या मुलांचे हॉस्टेलला फॉर्म भरले असेल पण ते दूर राहतात तर ते स्वतः येऊन पाहू शकत नाही, तर ते आमच्या या व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने ते आपला हॉस्टेलची लिस्ट बघू शकतात. यासाठी आपल्याला सर्वांना या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे आणि या ग्रुपपासून एकाही विद्यार्थ्यांची मदत होईल तर ते खूप चांगला होईल. तर हे जे लिस्ट आहे मी व्हिडिओसाठी तुम्हाला मागत नाहीये, एक ना एक लिस्ट तर मला मिळून जाणार आणि ती लिस्ट आल्यानंतर मी डायरेक्ट व्हिडिओ बनवू शकतो. परंतु बाकी जिल्ह्यांचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना सुद्धा माहिती मिळाली पाहिजे तर तुम्हाला जे लिस्ट मिळणार ते आपल्याला या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायचे. समजा एक विद्यार्थ्याला जर लिस्ट मिळाली आणि ती जर लिस्ट आपण आपल्या या व्हॉट्सअप नंबरवरती टाकून या ग्रुपवरती टाकली आणि समजा ज्यामध्ये काही 5 ते 6 विद्यार्थ्यांचा तरी फायदा होऊ शकतो. अंदाज पकडू की जास्त विद्यार्थी नसेल समजा आणि ज्यांनाही माहिती पाहिजे असेल ते विद्यार्थी आमच्या या युट्यूब चॅनल सोबत जुळून जा आणि ज्यांनाही लिस्ट मिळत असेल त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवरती ते लिस्ट सेंड करा. मग आम्ही ते या ग्रुपमध्ये टाकून देऊ आणि माझ्याकडे जेवढे अपडेट येतील वसतिगृहाच्या तर त्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनल सोबत जुळावे आणि चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.